मी आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे। आज मी आपल्या समोर घर आणि बंगला या कथेचं वाचन करणार आहे। घर आणि बंगला ही कथा माझ्या महापुऱ्या कथा संग्रहात असून ही कथा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेली आहे। कथेचं नाव घर आणि बंगला। आनंदानं स्कूटर सुरू केली। स्कूटर गती घेणार एवढ्यात त्याला काहीतरी आठवल्यासारखं झालं। त्यानं स्कूटर थांबवली, स्टँडला लावली, पॅन्टच्या खिशात हात घातला। 100च्या नोटावरती आल्या। त्यातील एक नोट काढून त्यानं आपल्या वहिनीच्या हातात दिली। वहिनीच्या हातावर नोट ठेवली। शांतानं भरल्या कंठानं ती नोट पाहिली आणि ती बिचारी अवघडून गेली। नको भाऊजी, कशाला रुपये देताय असं ती म्हणणार होती, पण तिच्या ओठावर ते शब्द आलेच नाहीत। शब्द तिचा मुका झाला। अवघडून गेलेल्या अवस्थेत ती शांता त्या नोटेकडे पाहतच राहिली। असू दे वहिनी, ठेवा, खर्चाला येतील। उपकाराची भाषा बोलावी तसा शांताचा दीर आनंदा तिला म्हणाला। आनंदाचा थोरला भाऊ शिवराम बाजूला थरथरत उभा होता। काचेचा पेल हातातून सुटावा आणि फरशीवर खळकन त्याचं तुकडं तुकडं व्हावं तसं त्याच्या काळजाचं तुकडं तुकडं झालं। डोळ्यातलं पाणी त्यानं टोपीनं पुसलं। आनंदाला ते जाणवलंही नाही। तिच्या हातात नोट ती तशीच घेऊन उभी होती। ती नोट परत करण्याचं धाडसही तिच्यानं झालं नाही। तिचा स्वाभिमान उफाळून आला होता, पण नाही, गरिबीच्या लाचारीनं निखाऱ्यावर पाणी ओतावं तसा विझून गेला तिचा स्वाभिमान। आणि हातातील नोट कमरेला खोवावी म्हटलं तर अंगावरचं तिचं जुनेर एवढं जीर्ण झालं होतं की टरकन तिच्या त्या दाळकांडाचा फाळा गेला असता। म्हणून ती तशीच अवघडून उभी होती। धुर्रा उडवीत आनंदाची स्कूटर आली तशी निघून गेली। त्या पाठमोऱ्या स्कूटरकडे पाहत शांता बिचारी विचारात गढून गेली। तर शिवरामनं हातातील टोपी सावरत थरथरत तो बिचारा खालीच बसला। त्याची अवस्था चालत्या बोलत्या माणसाला अचानक घाला येऊन त्याच्या मरणाचा सांगावा यावा आणि ऐकणाऱ्याच्या हातात पायातलं वारं निघून जावं तशी त्या शिवरामची अवस्था झाली होती। शांता आपल्या विचारात गढून गेली होती। मागच्या 10-12 वर्षाचा काळ तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला। काय सांगायचं, आमचं भाऊजी डोक्यावरचं ओझं खांद्यावर करतील म्हणून किती मोठी आशा वाटत होती। खरं होती नव्हती तेवढी सारी आशा आता करपूनच गेली। काय सांगायचं, जलांबल्यापासनं एखाद्याच्या नशिबाला भोग लागतो, तो भोग संपता संपत नाही। जीव पोराबाळात गुंतून जातो म्हणून जीवावरचा जीव धरून जगतो, जगतच राहतो। सापाने बिडकीला धरावी
आणि बेडकीनं सुटकावावी म्हणून जीवाच्या आकांतानं ओरडावं, असा आमचा जलम. मला चांगलं आठवत, मी नांदायला आलो तेव्हा आमचं हेच भाऊजी हायस्कुलात शिकत होतं. तेव्हा आमची फॅक्टरीला ऊस वाहतुकीला बैलगाडी होती. ऊस तोडायला बाहेरचा गडी होता आणि गाडी आणायला माझं मालक होतं. गाडी जोकात चालली होती, काय तक्रार नव्हती. 2-3 महिने बरं गेलं आणि ऊस तोडायचा तो परकाच गडी. कसा तर तिने 2-3 महिने ऊस तोडला आणि बाल्या दिला. आता आली का पंचायत? भरल्या पुरात ढकलून दिल्यासारखी माझ्या मालकाची गत झाली. काय करावं त्यांना कळना. उभं वारं सुटलं. जेव्हा सगळाच इलाज त्यांचा खुटला तेव्हा मालक मला म्हटलं, शांता, अंदाजी शाळा बंद करूया, तो ऊस तोडून दे, बैलगाडीचा खोळंबा झालाय, ऋणपाणी वाढतं या. माझ्या मालकाचं बोलणं काय वाक नव्हतं. खरं मीच आडवं पडलो आणि म्हटलं, भाऊजी एक नंबराने शाळा शिकतात, शिकून द्या. आमचा जन्मही कुपाडीतील जाळणासारखा वाळून चाललाय. निदान त्यांच्या तरी जन्माचं कल्याण होईल, त्यांना सुखाचा गारवा तरी मिळेल. तसं मालक दातकिळी दिल्यागत ग बसलं. त्यांच्या तोंडावर कसली ती टकाळाई राहिली नाही. मला सगळं दिसत होतं. खरं मीच समजुतीने सांगितलं, म्हटलं, बघा जावा एखादा दुसरा गडी, हो तर 4 पैसे जास्त द्या. मालक, उजेडाचा दिवा फुकून अंधाराचं पाप पदरात घेऊ नकासा. मालकाने माझं ऐकलं. म्हणून आमच्या भाऊजींची गाडी रोळावर आली. ते हुशार होत. शिक्षणात त्यांचं ध्यान लई. 1 नंबरानं पास व्हायचं. मॅट्रिक पास झालं आणि कोल्हापूरला शिक्षणाला गेलं. तेव्हा मी कोंबडा वरडायला उठायची, आवरावर करून त्यांचा डबा करायची आणि मुक्कामाच्या इष्टीत नेऊन ठेवायची. इष्टीतनं डबा जायचा. दिवसभर मळ्यातली कामं ढोरागुरागत असायची. मालकाच्या हाताला तर चैन नसायचा. रात ध्याड नुसतं काम 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 ओढायचं. झोपताना सुद्धा उद्याच्या कामाच्या मी जोडणी करायचं. माझ्या अंगावरच्या पातळाला मी 2दा दण घालायची. मालकाला चांगली चुंगली कापडं चोपडं नसायची. पोरांची बी तीच अवस्था. असं दिवस काढलं व. पण भाऊजींनी काय कमी पडू दिलं नाही. का तर आमच्या भाऊबंधात आज पातूर एवढं कोण शिकलं नव्हतं. भाऊजी शिकू द्या, घराण्याचा पांग फिटल म्हणून त्यासनी कशाच दुःख दिलं नाही. मला बी एकाला 2 पोरं झाली. कोण होतं घरात? मालक, मीन, पोरं. सासू सासरा माझ्या लग्नाच्या आधीच देवाघरी गेलेले. ह्या 2 पराच्या वक्ताला वल्ली बाळातील मी 15 दिवस काही मी खाटावर झोपल्याचं आठवत नाही. का माझ्या बाजल्याखाली खाटाखाली कोणी निकार घातलं नाहीत. इसवाटा म्हणून तो कसलाच नाही.
शेजाबाजारच्या बायका म्हणायच्या, अगं गार पाण्यात हात घालू नकस. कशाला गार पाण्यात हात घातलास? दोडा, तू तर वल्ली बाळातीन सुजीर फुगीर होतील. खरे मी आयाबायांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचे नाही, त्यांच्याकडे मी लक्ष दिलं. सगळं पुढं होऊन केलं का? भाऊजीसनी काही कमी पडता कामा नाही म्हणून. सासू सासऱ्यांच्या माघारी त्यांची आबाळ होता कामा नाही होऊ दिली मी. पोटच्या पोरासने आदान पाणी करून घातलं. भाऊजीसनी 5 वर्ष चमचमीत डबा करून दिला. कॉलेजच्या पोरांचं चांगलं चुंगलं डबा असतात. माझ्या दिराला कमीपणा नको म्हणून मी पाट्याची उठायची. पोरं झोपल्यात तेवर त्यांचा डबा भरायची. काय सांगायचं तुम्हाला. मांडीच्या आडानं सगळं देत होतो. पोरगा बी माझा हुशार आहे. संपाता 7वीत शिकतोय. चुलत्याच्या हातावात त्यानं मारलाय. त्याच्याकडे बघून माझ्या मनात आहे, माझ्या लेकानं बी लई शिकावं माझ्या दिरागत. म्हणून मी दिरासनी बी काही कमी केलं नाही. लोकांचं ऋण पाणी काढलं, खरं त्यासनी कमी पडू दिलं नाही. आम्ही एक घास 2 वक्ताला खाल्ला, खरे भाऊजीसनी दुर्जन झालो नाही. त्यांचं तुझं नशीब चांगलं, शिकून ते लई मोठं झालं. कॉलेज पुरं झालं, MA पुढं शिकलं. कॉलेजात प्राध्यापका प्रोफेसर झालं. माणसं त्यासनी प्रोफेसर म्हणतात. आमच्या गावात त्यासनी लई नावजत्यात. आमच्या कष्टाला फळ आलं, आमच्या कष्टाचं सार्थक झालं. आता या 10 वर्षात मळ्यातली नेटाची कामं मागं राहिली होती. शिरकीचा पैसा भाऊजींच्या शिक्षणाला गेला होता. भाऊबंधांनी मळ्यातली समाईखीर बांधायचं ठरवलं. त्या मोटार पंप बसवलं. सगळ्यात मिळून पाईपलाईन गाठली. आम्हाला म्हणतो ती तुमच्या हिश्याप्रमाणे पैसे द्या आणि तुमची बी वाटणी घ्या. पण आमच्याकडे पैसे नव्हतं. आमचं पैसे शिक्षणाला त्यांच्या जात्याला. आम्ही आपलं 5चं फिटर हिरीव लावलं होतं आणि त्यानंच पाणी पाजत होतो. मालक म्हणायचं, काय काळजी करायचं काम आहे. उद्या आनंदाला नोकरी लागली म्हणजे मोटार बी घेऊन पाईपलाईन बी घालू. मालकाचं गणित असं होतं. एक साली तर काय झालं, ब्याया पाऊस पडला. त्या पावसानं उद्याचं नव्हतं झालं. आमच्या मागच्या सोप्याचं भिताड पडलं. चांदी पडल्यावर ती आता कशी बांधायची. मालक म्हटलं, मागचा सोपा उतरूया आणि दगडी बांधूया. मी म्हटलं नको, भाऊजी शिकत्यात, त्यांच्या शिक्षणाला पैसा कमी पडू द्यायचा नाही. मालकाने माझं ऐकलं. दिवाळी झाल्यावर आम्ही पांढऱ्या मातीच्या इट्या गाठल्या. सक्राती पातूर वाढवल्या आणि वळीव पाऊस याच्या आधी पडलेली भीत बांधून घेतली. एवढं सगळं झालं. खरं हालात ख्यात करून 10 ठिकाणी हात पसरून मालकानी आणि म्या भाऊजींचं टेंबारण्यातलं गीत केलं. त्यांचं बी नशीब किती चांगलं बघा. त्यासनी बी त्यांच्या बरोबरीने शिकलेली बायको मिळावी. होय, नोकरी करते. मला खरंच वाटतं. जेव्हा तिनेच सांगितलं तेव्हा खरं वाटलं. बायका बी शिकल्या म्हणजे पुरुषांच्या बरोबरीनं पगार घेत्यात.
भाऊजी आणि त्यांची मालकीन दोघं जण आता नोकरीला होती. आमच्या कष्टाचं मोल झालं नाही असं नाही. 4 रुपये साठवून विहिरीपासून तालीपर्यंत पाईपलाईन घालावी, पीक सोन्यासारखं येतं या असं मनात होतं. केली पूर, पाईपलाईन घातली, मोटर बसवली. शेंगा, गहू, तांदूळ काय लागेल ते भाऊजी हाताने घेऊन जातात. मी कवा काळत मोर तोंड केलं नाही, कवा काळ मोर झालो नाही मी. आपलाच धीर आहे, नेऊ देत म्हटलं. आता तर त्यांचं सोन्याहून पिवळं झालं, पोटपाणी पिकलं, पोरगा झालाय, इंग्रजी शाळेत शिकतोय. असंच दिवस जायत होतं. आणि एक दिवशी मी विचार केला, आता आपला संपा 7वीत शिकतोय, पुढच्या वर्षी 8वीला हायस्कूलला जाईल. आपल्या धीराकडे तो गेला तर धीराचं माझ्या लक्ष राहील, चांगला शिकल. हे विचार करून मी कोल्हापुरात त्यांच्याकडे गेलो. रातच्या रात राहिलो म्हणीन असा. रातभर बोलत बसलो. दुसऱ्या दिवशी सकाळी सुट्टी होती. सकाळी विषय काढता काढता मीच त्यासनी म्हटलं, भाऊजी संपाता 7वी पास झाल्यावर 8वीला जाईल, तुमच्याकडे कोल्हापूरला घेऊन या. हुशार आहे, 1 नंबरानं पास होतोय. तुमचं लक्ष असल्यावर आणि चांगल्या मार्कानं पास होईल, लय पुढचं शिकल. बघा विचार करा. तशी दोघे एकमेका तोंडाकडे बघायला लागली. होय बी नाही आणि नाही बी नाही. मी अंतरीची शानी, मी काय वळकायचं ते वळिकलं. उठलो आणि पलीकडच्या खोलीत येऊन बसलो. आत ती दोघं जण बोलत होती. मोडकं तोडकं कासना माझ्या कानावर येत होतं आणि मला थोडंफार कळत होतं त्यांचं बोलणं काय चाललंय ते, कशाबद्दल चाललंय ते. त्या बोलण्यातनं मी ओळखलं, ह्या दोघांच्या बी मनात माझ्या संपाला इकडं शाळेला आणायचं नाही. घटकाभरानं भाऊजी माझ्याजवळ आलं, बसलं. हे का तिकडचं बोललं तर म्हटलं, वहिनी अगं संपाला शाळेला इकडे कशाला आणायचा? आपल्या गावात हायस्कूल आहेच की. आता मी बी त्याच हायस्कूलमध्ये शिकलो ना. कोल्हापुरात काय ना आपल्या गावात काय, शिक्षण सगळीकडे सारखंच. बघू कॉलेजला गेल्यावर. मी काय वळकाय ते ओळखलं. बर म्हटलं, जसं तुमच्या मनात आहे तसं. त्यासनी तर कशाला दुखवू. आणि कणक झालेल्या पायानं गावाकडे आलो. स्टँडवर एसटीत बसताना पाय जड जड झालत. शेवटच्या बाकड्यावर कोपरा धरून बसलो. कुत्र्याच्या पिलाला बारक्या पोराने गळ्याला दोरे लावावी आणि साऱ्या गावात वडत न्यावं, तशी माझी अवस्था झालेली. काय बोलू, कुणाला सांगू, नाही कुणाला बोललो. पदराचा बोळा तोंडात घालून दुःख सोसलं, माघारी आलो. आता मालकाने विचारलं तर काय सांगू, नाही सांगितलं. अहो कशी सांगू, एका आईच्या उदरातनं आलेले हे सक्क भाऊ, ह्यांच्या नात्यात इस्तू कसा पुरायचा, एकामेकाच्या मनात किंतु कसा आणायचा,
तोंडाला कुलूप लावलं, सगळं सोसलं. त्या दिवशी संध्याकाळी जेवताना मीच मालकासनी म्हटलं, नव माझं असं मत आहे, संपला नाही कोल्हापूरला पाठवायचा त्यांच्याकडं. अव ती दोघं नोकरीला, तशात त्यांच्यात एक बाळ, ते बी इंग्रज शाळेत जात म्हणून त्याचं आवरायचं, ह्या दोघांचं आवरायचं, आणि मग ती दोघं कॉलेजला जाणार. त्या बाईने किती करावं, त्याला इसवाटा तरी मिळेल का? ती दोघं नको म्हणत नाहीत, येऊन दे संपा कोल्हापूरला शिकायला म्हणतात. पण आपल्याला कळाय ना, मी मालकाची मनधरणी केली, उगाच त्यासनी जोजकार नको म्हणून त्यांची समजूत घातली, आणि मीच संपाला कोल्हापूरला पाठवायचा राहीत केला. पण एवढ्यानं आमच्या मागचा भोग संपला नाही. दिवस सरत गेलं आणि गुताबा वाढत राहिला. मालक म्हणायचं, आता कशाला काळजी करतेस? आनंद आला की समायकात हिरच काही दुसरी हिर काढू, पाईपलाईन घालू, मोटर बसवू, म्हणजे डोंगर वाट्याची तेवढी जमीन पाणस्थळ होईल. मापसा 3 एकर आहे. मालक माझं हिरवं सपान बघत होतं. जन्माचं दळींदर दूर जाईल असं त्यासनी वाटत होतं. त्यांचं म्हावारलेल्या मनाचं गणित होतं. आणि मधल्या काळात भाऊजींनी कोल्हापूरला बंगला बांधायला कसली जागा घेतली, पुन्हा त्यात 2.5-4 लाखाचा कसला बंगला बांधला. आपल्या भावानं बंगला बांधलाय म्हटल्यावर माझ्या मालकाचं काळी समाधानानं भरून आलं. माझ्या भावाचा बंगला कधी बघीन असं त्यासनी झालं. एक दिवशी भाऊजी आलं. भाऊजीसने मालक म्हटलं, अंदा तुझा बंगला बघा मोकळ्या हाताने कसं याचं रे, काहीतरी घेऊन येतो मी, काय आणू ते तरी सांग. कशाला दादा, तुम्ही कोण परकायसा का? तुमच्यामुळं आणि वहिनीमुळं तर मी आज ह्या पदावर आहे. ते सगळं खरं आहे, पण माझं मन सांगतंय काहीतरी घेऊन यावं. सगळं आहे माझ्याकडं, काय नाही असं नाही. तरी पण मग आणायचंच म्हणतायसा तर डायनिंग टेबल घेऊन या. डायनिंग टेबल आणतो की, त्याला काय लागतंय? तुझ्यापेक्षा डायनिंग टेबल काय भारी आहे? पण काय बसवलं त्याला? मालकाने विचारलं. भाऊजी म्हटलं, चांगलं घेतलं तर 2,500-3 हजार बसतील की. होय. मालक पुढे बोलायचं बंद झालं. पण मालकाने शब्द दिला होता. भाऊजी निघून गेलं. लोकांकडे 4 उसनं पैसे घेतलं, उसनं पासनं केलं, 3,000 रुपये घेतलं, वराने 500 रुपये खर्चाला घेऊन टेबल घेऊन गेलो. आणि त्यांच्या पसंतीचं त्यांना पाहिजे तसं ते डायनिंग टेबल घेतलं. ह्या गोष्टीला महिना झाला असेल बघा. आणि आता काल परवा मालकाने संपाला पत्र लिहायला सांगितलं. संपाला पत्र लिहिलं. भाऊजी येऊन गेलेत नव्हतं आत्ताच, म्हणून चालतं. ते आल्यावर इकडं तिकडचं बोलणं झालं. मग मालकाने विषय काढला. अंदा ते नवीन हिर काढायची म्हणतोय.
मोटार बसवून पाईपलाईन घालूया, डोंगर वाटचं 3 एकर रान पाणस्थळ होईल, काय हरकत नाही, करा ना मग. भाऊजी सहजच बोलून गेलेत. अरे त्यासाठी पैसे लागतील, तेवढं तू देशील? तसं भाऊजी गप झालं आणि घटकाभरानं म्हटलं, दादा तुम्ही म्हणताय ते खरं आहे, नाही याच्यातला बाग नाही, हिर काढली पाहिजे, पाईपलाईन घातली पाहिजे, मोटर बसवलं पाहिजे, जमीन पाणच तरविली, सगळं खरं आहे, पण मला आता ते शक्य नाही. प्लॉट घेतला, बंगला बांधला, माझ्यावर कर्ज आहे, माझ्या पगारातनं कर्जाचा हप्ता जातात, शिवाय इतर खर्च बी आहेच की, मला जमल असं काही वाटत नाही. आणि दादा आम्ही दोघांनी जरा वेगळे ठरवून आलतो. आम्ही दोघांनी असा विचार केलता, ते मळ्यातली सारी जमीन आहे ती तुम्हासने घ्या आणि त्या डोंगर वाटेची 3 एकर जमीन ती माझ्या वाटणीवर घ्या. ती जमीन इकावी म्हणतोय मी. काय? माझ्या मालकाच्या हातापायातनं वारच गेलं आणि ते मटकन खाली बसलं. होय दादा, नाहीतर ती जमीन मी इथे येऊन काही कसणार नाही, त्यातनं मला काय मिळणार नाही, त्यापेक्षा ती विकतो आणि निदान कर्ज दर कमी होईल माझं. नाही नाही, माझ्या तर वाटणीची आहे. भाऊजी आता हिशेबी झालं होतं. त्या दोघांनी नवरा बायकोनी तसा पक्का विचार केला होता. मालकासनी काय बोलता येत नव्हतं. कुणीतरी कुऱ्हाडीने कचा कचा घाव घालते असं त्यासनी वाटत होतं. मालक तरी काय बोलणार, कारण भाऊजी आता हिशेबी झालत. जगाचा रीतिरिवाज त्यांना चांगला कळत होता. त्यांचं तरी काय चुकलं, त्यांचं काहीच चुकलं नव्हतं. खरं मालकाचं डोळं घळा घळा सांडायला लागलं. काय बोलावं त्यासनी काय सुचत नव्हतं. हे काय डोसकं धरून बसल्यात नव्हतं. आणि आज आता जाताना भाऊजी आभाळवडा उपकार करून गेलेत माझ्यावर. माझ्या हातावर 100ची नोट ठेवली. माझ्या अंगावरच्या फाटक्या पातळाची, जुनेऱ्याची, माझ्या दाळकांडाची त्यासनी लाज वाटली असेल, म्हणूनच माझ्या हातावर 100ची नोट ठेवली. असू दे, रक्ताच्या नात्याच्या माणसाला भीक देता येत नाही. देणाऱ्याचा काळीज लागतं आणि घेणाऱ्याचं काळीज कवाच करपून गेलं असतं. हे कुणालाच कसं का कळत नाही बरं. आई शाळा सुटली. संपत पळत पळत आला. आईच्या जवळ येऊन म्हणाला, आई काका आलं होतं. आणि शांता भानावर आली. होय बाळा, तुझं काका आलं होतं. तिच्या खोल आवाजाकडे आणि तशाच अवस्थेत असणाऱ्या कृतीकडे पाहून शिवरामी आत गोल गोल झाला होता. त्यालाही काही बोलावं कळतच नव्हतं. तो आबोल झाला होता. बघू किती रुपये दिलं? 100 रुपये? संपा आईकडे रुपये मागत होता. तशी शांताची मुद्रा बदलली. एका वेगळ्याच निर्धारानं तिने हातातील नोट घट्ट टाळून धरली
आणि संपाकडे बघत ती म्हटली, होय संप, तुझ्या काकानं 100 रुपये दिल्यात, पण ही नोट आता मी तुला देणार नाही. नाही तुला आता मिळायची ती. तू शिक, मोठा हो, मी तुझ्यासाठी हाडाचं काढं रक्ताचं पाणी करीन. तू पहिल्या नंबरानं पास हो, तुझ्या चुलत्या एवढा मोठा हो, त्यांच्यापेक्षा जास्त शिक, तवा ही नोट मी तुला देईन. त्यावेळेला ह्याच 100 रुपयाच्या नोटचं पेढ घे आणि तुझ्या काकाला नेऊन दे. लेका, तवर ही नोट मी काळजाच्या कप्प्यात ओली जखम जपावी तशी जपून ठेवीन, जपून ठेवीन. धन्यवाद.